नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवखते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही पण पीएम किसान योजने अंतर्गत लाभ घेत आहेत आणि भरपूर असे शेतकरी आहेत मित्रांनो, त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ भेटत नाही। काही शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही तर काही शेतकऱ्यांची केवायसी होत नाही, सोबत एफटीओ प्रोसेस पण पेंडिंग मध्ये दाखवत आहे। आणि सोबतच मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांना 16 हप्ता भेटला व भरपूर असे शेतकरी आहेत ते 16 हप्त्यापासून वंचित राहिले, त्यांच्या बँक अकाउंट मध्ये 16 हप्ता आला नाही। याबाबतचं कारण काय आहे, नवीन जे रजिस्ट्रेशन करतात त्यांना महत्त्वाचे डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत आणि ते डॉक्युमेंटची लिस्ट काय आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि सोबतच मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांना 16 हप्ता भेटला नाही तर 17 हप्ता भेटण्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करायला लागणार आहे, A to Z माहिती आपण लाईव्ह या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, भारत सरकार मार्फत एक पीएम किसान पोर्टलवरती अपडेट आलेलं आहे, त्याचे काही फोटोज आहेत आणि ते अपडेट काय म्हणते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हे फोटो जे आहेत तर हे हिंदीमध्ये आहेत, तर आपण मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान संबंधी जे आहे व पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी डॉक्युमेंट कोणते कोणते गरजेचे आहेत। आता मित्रांनो, इथं 4 डॉक्युमेंट दिले आहेत, जसं की पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन। आता मित्रांनो, यापैकी आता भरपूर शेतकरी फक्त आधार कार्ड देऊनच रजिस्ट्रेशन करतात, तर तसं नाही करायचं आहे मित्रांनो। तुम्हाला आधार कार्ड सोबत पॅन कार्डची जी फोटो असतो तो मर्ज करायचा आहे आणि जर ड्रायव्हिंग लायसन असलं ते पण मर्ज करा। आता पासपोर्ट तर भरपूर शेतकऱ्यांकडे नसतो, पण हे 3 डॉक्युमेंट मधून कमीत कमी 2 डॉक्युमेंट आहे ते तुम्ही मर्ज करून अपलोड करायचं आहे, कारण की जे पुरावे असतात मित्रांनो ते तुम्हाला म्हणजे भरपूर असे फायद्याचे ठरतात, त्यामुळे हे 2 डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे मित्रांनो। यामुळे तुमचं जे पीएम किसान योजनेचं रजिस्ट्रेशन आहे ते 100% सक्सेसफुल जाईल, कारण की मित्रांनो, एकाच्या आधारावर जर दुसरं डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे पक्का पुरावा बनतो आणि त्याच्यामुळे तुमच्या रजिस्ट्रेशनला काही प्रॉब्लेम येत नाही। तर तुम्ही ही प्रोसेस करून बघा, त्याच्यावरती तुमचं जे 100% सोल्युशन आहे नवीन रजिस्ट्रेशनचं ते होणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचं जे आवेदन आहे, जो अर्ज आहे तो कुठे कुठे करता येतो, तुम्ही ऑनलाईन ऍप आहे पीएम किसानची त्याच्यामधून पण करू शकतात। गावाचे जे सरपंच असतात त्यांच्याकडे पण पोर्टल राहतं, तिथून पण करू शकतात। जर कुठे दुकान असेल तुमच्या जवळपास, सीएससी सेंटर काही, तिथून पण तुम्ही ही प्रोसेस करू शकतात नवीन रजिस्ट्रेशनची। आणि त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आणि त्याद्वारे तुम्ही त्या स्टेप पाहून रजिस्ट्रेशन करू शकतात। मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमची जी केवायसी आहे ती कशाद्वारे करू शकतात। आता तुम्ही मोबाईल ऍपद्वारे पण केवायसी करू शकतात, मोबाईल ऍप पण आलेला आहे, त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊच। तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे त्याला सेतू म्हणतो आपण, तिथे पण जाऊन तुम्ही केवायसी करू शकतात आणि तुम्ही स्वतः पण केवायसी केली तरी चालते। त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे मित्रांनो, त्यालाच आपण ई केवायसी म्हणतो। ई केवायसी ही 2 मिनिटात होते मित्रांनो, तुम्ही स्वतः जर केली तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही। तर याद्वारे तुम्ही जी ई केवायसी आहे ती पण तुम्ही सोबत करू शकतात। मित्रांनो, जी ई केवायसी आहे तुम्ही या वेबसाईटवरती जायचं आहे pmkisan.gov.in, यावरती जाऊन तुम्ही OTP ई केवायसी करू शकतात, कुठे जायची गरज नाही व पैसे द्यायची गरज नाही। जर जमतच नसेल तर तुम्ही सेतूमध्ये जा आणि तिथे तुम्ही थंब देऊन पण केवायसी करू शकतात। तर ही प्रोसेस करून घ्यायची आहे मित्रांनो, जो 17वा हप्ता आहे तो तुम्हाला येणाऱ्या जून किंवा जुलै महिन्यामध्ये बघायला भेटेल। आता जून आणि जुलै म्हणलं तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, आणि जे जुलै महिन्यात जर आला तर तुमचा जो हप्ता आहे तो जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये बघायला भेटेल। तर मित्रांनो, ही अपडेट होती आणि या अगोदर मित्रांनो तुम्हाला 17 हप्त्याचा लाभ घ्यायचाच आहे, तर मित्रांनो ही सर्व जी प्रोसेस आहे तुम्हाला करण्याची ही गरज आहे मित्रांनो, करणे ही कंपल्सरी आहे। जर तुम्ही ही प्रोसेस नाही केली तर तुम्ही जो 16 हप्ता आहे तो तुम्हाला भेटला नाही, तसंच तुम्हाला 17 हप्ता पण भेटणार नाही। याबाबतचे ज्या अपडेट होत्या त्या आपल्या पाठीमागच्या 2-3 व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेल्या आहे, ते पण व्हिडिओ तुम्ही एकदा नक्कीच बघून घ्या, तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर मित्रांनो, जेवढी माहिती होती तेवढी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना पण याचा फायदा होईल। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करू शकता। सोबत मित्रांनो, टेलिग्राम चॅनलवर पण आपल्या अपडेट येत राहतात, टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन होऊ शकतात। त्याची लिंक जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेल मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।